श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मीना तुळसकर. आज मी तुम्हाला बटाटा, कांदा आणि सोयाबीन याची भजी दाखवणार आहे. चला तुम्ही बघूया साहित्य. हे बघा, हे कांदे 2 मध्यम आकाराचे मी असे कापून बारीक उभे चिरले आहेत आणि त्याला मीठ लावून ठेवलं आहे. 10 मिनटं झाली आहेत. म्हणजे पाणी थोडंसं सुटलं पाहिजे त्याला. हे सोयाबीन आहेत, अर्धा तास फुगत कोमट पाण्यामध्ये ठेवले. बारके आहेत, छोटेवाले फुगत ठेवले आहे. हे बटाटा आहे, किसून ठेवला आहे. 3 मध्यम आकाराचे होते, किसून ठेवला आहे. 2-3 वेळा धुवून काढला तो. हे चण्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये घालण्यासाठी. हे तांदळाचं पीठ आहे. हे बघा, हे आलं, लसूण आणि 4 मिरच्या हिरव्या हे बारीक करून घेतलेल्या. लसूणाचा आल्याचा एवढा तुकडा आणि लसूण 10-12 पाकळ्या आहेत. हा ओवा आहे अर्धा चमचा, तो आपण हातावर हे करून चिरून टाकायचा, चिरडून. हे आहे लाल तिखट, नुसती लाल तिखट आहे. गरम मसाला, हिंग, हळद आणि हे धना पावडर आणि थोडीशी साखर. हे सगळं सामान ह्याच्यामध्ये घालायचं आहे. मसाले सगळे अर्धा चमचा आहे. हे सगळं घालायचं आहे. फक्त लाल तिखट 1 चमचा आहे, कारण मिरच्या घातल्या आहेत 4 ना, म्हणून मी थोडंसं 1 चमचा घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आल्या लसणाची मिरची पेस्ट घालूया. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही चवीने घ्या. तिखट पाहिजे तिखट घ्या, कमी तिखट हवं असं तर कमी घ्यायचं तिखट. आता हे आपण ढवळून घेऊया चमच्याने. आता ओवा पण टाकते, मी हे करून ठेवला आहे तो हाताने चिरडून असा थोडासा, तो पण टाकून घेते. हे सगळे मसाले एकदमच घालून घेते मी. काही ढवळून घेते सगळं असं. आणि मीठ लागलं तर घ्यायचं परत, कारण मीठ आपण कांद्याला लावलेलं आहे ना, म्हणून लागलं तर आपण चव बघून ते हे करायचं आहे. आणि आता हे बटाटा पण घालते याच्यामध्ये. पिळून घेतला आहे मी चांगला, 4-5 वेळा धुवून चांगला पिळला आहे तो आता घालून घेते. आणि हे सोयाबीन पण असेच आपण पिळून घालायचे. आता 2 मिनटं मी ठेवून देते मिक्स करून, आणि नंतर मी सोयाबीन घालणार याच्यामध्ये. पहिली आधी हे घालणार आहे, आलं हे आणि डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे घालून घेणार. आणि नंतर मग लास्टला मी सोयाबीन घालणार याच्यामध्ये. आता मिक्स करून घेते सगळं. हे बघा, हे असं मिक्स करून ठेवलं आहे मी. 5 मिनटं झाली. हे बघा, ते चांगलं झालं आहे व्यवस्थित. मीठ काय बघितलं आहे ना, मीठ नंतर बघणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये हे पहिलं आधी हे घालून घेते, तांदळाचं पीठ. जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं. हे बघा, जेवढं आहे तेवढंच घालते मी. 2 चमचे आहे हे. आणि आता हे मिक्स करून घेते. हे पूर्ण मिक्स कर. पाणी जर लागलं तर मी हे बघा घेऊन ठेवलं आहे इथे. ते मिरचीचं हे धुतलं मी खलबत्ता, त्याच्यात घेऊन ठेवलं. लागलं तर घालायचं, नाही तर नाही घालायचं असं. कारण लागणार तर नाहीच आहे असं वाटतंय. आणि हे सोयाबीन मी आता पिळून ठेवलं आहे, तरी पण परत थोडेसे पिळून घेणार आहे मी. आता 4-5 चमचे बेसन घालते. आता मी काय करते, हातानेच घेते हे करून, कारण काय चांगलं मिक्स झालं पाहिजे ना, म्हणून. हे चमच्याने नाही घेत मी, हातानेच घेते मिक्स करून. हे बघा, असे मी सगळे मिक्स करून घेतले आहे सोयाबीन. आता याची भजी तयार कर. तेलही तापलं आहे, तेल तापत ठेवलं आहे ते. हे आता असे घालणार आहे भजी मी. अशी गॅस मध्यमच ठेवायचा, फास्ट नाही एकदम करायचा. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही बाजूने परतून हे भाजायचे आहेत, तळायचे आहेत. भाजायचे तिथं तळायची आहेत एकदम व्यवस्थित, जशी आपण भजी तळतो तशी. आणि मोठे जर सोयाबीन असतील ना तर तुकडे तुकडे करून आपण घालायचे. माझ्याकडे छोटे होते म्हणून मी ते अख्खेच घातले. अशा प्रकारे अशी चांगली लालसर थोडीशी होईपर्यंत तळून घ्यायची. कुरकुरीत होती चांगली. असे परतून हे करायची. नवीन काहीतरी रेसिपी आहे, नक्की करून बघा, मुलांना आवडतीलच. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. खाली पडतायत ते, आणि नक्की करून बघा. चला, गॅस बंद करते आता.